बिमार असलं की सगळ्यात पहिले मम्मीची आठवण येते, हो ना, इस्पेशली आफ्टर मॅरेज. तर नवीन रुटीन स्टार्ट केल्यापासनं आम्हा दोघांनाही थकल्यासारखं वाटते. मे बी हे नवीन रुटीनचे परिणाम आहेत, पण याला सेट व्हायला अजून बराच वेळ लागणार आहे. तर आज श्रीच्या ऑफिसला क्लायंट व्हिजिट होतं, म्हणून त्यांनी जिम स्किप करून झोपायचं ठरवलं आणि मी जिमला जायचं. 30 मिनिट्सचा छान वर्कआउट करून मी या सुंदर सनराईजसोबत घेतला विटॅमिन डी आणि घरी आल्यानंतर पटकन ओजूला तिच्या स्कूलसाठी रेडी केलं. स्कूलला चाललीस? एक जण स्कूलला जाते, 10 जण कामं करते बाईची. आई डबा पॅक करते, बाबा सॉस घालून देतात. बाबा मस्त. इकडे माझ्या मीटिंग स्टार्ट झाल्या आणि तिकडे श्रीच्या क्लायंट मीटिंग. बऱ्याच दिवसांपासून ओजू बनाना करत होती, म्हणून आज ठरवलं ऑफिसवरून येताना सोबत बनाना घेऊन यायचे. जसा जसा दिवस चढत होता तसा तसा माझा तापही वाढत होता, म्हणून गरम कपडे घातले आणि लवकर ऑफिस एंड केलं. थोडं फ्रेश वाटावं म्हणून स्किन केअरही केलं. ओजू खाली खेळायला गेली होती, म्हणून निवांत TV बघायचा चान्स मिळाला. मग काय, सकाळी ओटमील भिजवलेलंच होतं, त्याला मी बाहेर काढून ठेवलं आणि एक न्यू कोरियन सिरीज बघता बघता त्याला एन्जॉय केलं आणि थोड्या वेळ बनीसोबतही टाईम स्पेंड केला. कंटिन्युअस फीवर वाढत होता, म्हणून मेडिसिन घेतले आणि लवकर झोपी गेले. पण या अपोजिट श्रीचा दिवस तर आता स्टार्ट झाला होता. त्यांची या नवीन प्रोजेक्टची फर्स्ट पार्टी होती, म्हणून त्यांनी त्यांच्या कलिगसोबत खूप मजा केली आणि खूप पार्टी केली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.